मराठवाड्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि हातचं आलेलं पीक गेलं। त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होती आहे। माझ्यासोबत शेती अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंदियाजी आहे। सर, ही योग्य मागणी आहे आणि आता करायला पाहिजे सरकारनं? हा उशीर होतोय। मला असं वाटतं एवढं का टाळलं जात आहे। मी आज सोलापूरचं पाहिलं की सोलापूरचे आमदारसुद्धा असं म्हणतात, मग ते भाजपचे असो की काँग्रेसचे असो, तिथे सुद्धा अशीच ढगफुटी झालेली आहे। आणि ज्या भागात ढगफुटी झालेली नाही त्या भागात नदीला जो पूर आलेला आहे त्याच्यामधून सुद्धा शेतं वाहून गेलेली आहेत। इतका आसमान फाटलेलं आहे रे, आभाळ फाटून गेलेलं आहे, निसर्ग कोपलेला आहे आणि सरकार काय इतकी दिरंगाई करतं हेच कळत नाही। मला आज अशी बातमी वाचायला मिळाली की अजित पवार साहेबांनी आपले सगळे दौरे कॅन्सल केले आणि प्रायोरिटी आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची। चांगली गोष्ट आहे ना, पण करा ना रे बाबा, नुसती घोषणा करून होणार आहे का? तुमच्याजवळ त्यांचे जनधन खाते आहेत, तुमच्याजवळ त्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे खाते आहेत, त्यांचे बँक खाते आहेत, पटवारी आहे, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, ताबडतोब त्यांच्या खात्यात पैसे पाठवा। आणि ज्या भागात अतिवृष्टी झालेली नाही, मी मागच्या वेळेसही तुमच्याशी बोलताना बोललो होतो, त्या भागातली परिस्थिती येलो मोझाईक आहे। एकरी 1 क्विंटलसुद्धा सोयाबीन होणार नाही आहे। त्या शेतकऱ्यांनी कसं करायचं हो? आता जिथे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे, आभाळ फाटल्यासारखा पाऊस आला, तिथे आता काय तुम्ही कृषी अर्थतज्ञ आहात, काय मदत करायला पाहिजे जेणेकरून शेतकरी संकटात आहेत, आत्महत्या वाढू शकतात, ज्याच्यामुळे रिलीफ होईल शेतकऱ्यांना? हे सगळे यांना माहिती आहे। मी आज त्या दोन्ही आमदारांचं ऐकलं, नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड याच्यातनं ताबडतोब पैसे दिले पाहिजे। 13,600 रुपये आम्हाला 2023 दिलेले होते शिंदे सरकारने, 3 हेक्टरपर्यंत दिले होते। 40,600 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात मॅक्झिमम आले होते। मग किती शेती तुमच्याजवळ असो, 10 हेक्टरची का असे ना, माझी अशी मागणी आहे की त्याच्यात वाढ करावी। ज्या इंडेक्स, ज्या महागाई भत्ते वाढले किंवा रुपयाचा अवमूल्य झाला ते 20,000 रुपये हेक्टरी करा। आणि आता एवढी मोठी आपत्ती आहे, 3 हेक्टरच्या ऐवजी 4 हेक्टर किंवा 5 हेक्टर करा ना, सगळ्यांना नका देऊ हो, पण एवढं तर द्या। कमीत कमी त्याला जर 80,000 लाख रुपये त्याच्या खात्यात आले तर तो सावकाराचं घेतलेलं कर्ज, मी पुन्हा सांगतो, यावेळेस शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं नाही कारण शेतकरी डिफॉल्टर आहे। कर्जमाफी करता तो थांबून राहिला कारण 7/12 कोरा होणार म्हणून। ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करण्याची मागणी करणार तुम्ही? तात्काळ नाही, इमर्जन्सी आहे साहेब। याच्याकरता काही आता सर्वे करायची गरज नाही, काही नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घ्यावी ताबडतोब आणि घोषणा करावी की ओला दुष्काळ जाहीर केलेला आहे म्हणून। काय काय रिलीफ ओला दुष्काळ जर जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळू शकतो? दुष्काळ जाहीर झाला तर सगळ्यात पहिले कर्ज वसुली थांबते, दुसरं मुलांची फी थांबते, तिसरं शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्वसन होतं आणि NDRFच्या माध्यमातून पैसे दिलेत तर त्या शेतकऱ्याला एक आसरा मिळतो, त्याला एक हिंमत येते आणि तो दुसऱ्या पिकांकरता तयारी करू शकतो। आता भीषण परिस्थिती आहे बीड, सोलापूर या भागामध्ये। शेतात पाणी साचतंय आणि तो शेतकरी नाचतोय रे, रडतोय रे, तिथे काय भीषण परिस्थिती आहे, शब्दात कसं सांगावं, वाईट वाटतं हो, इतकं बोलावं लागतं याच्याकरता। सरकार, अजितदादा म्हणतात मी बीडचा उद्या दौरा करणार, बाकी आमदार मागणी करते, जाहीर का करत नाही सरकार? सरकारला आत्मविश्वास आहे की शेतकऱ्यांची कितीही उपेक्षा केली तरी आम्ही निवडणूक जिंकून येतो। असं नाही की पैसे नाही सरकारकडे, कारण की सरकार जो बाकीच्या गोष्टींकरता पैसे आहेत आणि आता जर पैसे नसतील तर कर्ज का घेत नाही हो? पहिलेच तर महाराष्ट्रावर म्हणतात 17%, 18%, गुजरात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कर्ज आहे। कालचीच रिपोर्ट आहे। आणखीन जर 1 लाख कोटी रुपये कर्ज घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली तर काय आभाळ कोसळणार आहे का? विरोधक टीका करतायत कर्ज घेतलं तर काही नाही हो, याच्याकरता कर्ज घेतलं तर कोणी टीका नाही करणार। तुम्ही कर्ज कशा करता घेता हे महत्त्वाचं आहे ना। आता जर मला तुम्ही सांगा, माझ्या घरी 2 मुलं आहेत, एका मुलाला TB झालेला आहे, माझ्याजवळ जे पैसे आहेत ते मी पहिले कोणाकरता खर्च करणार? TB झालेल्या मुलावर खर्च करणार ना। मग आता तुम्ही प्रायोरिटीवर जो शेतकरी मरतोय त्याच्याकरता खर्च करा ना, कोणी विरोधी पक्षाला विरोध नाही करणार हो, तुम्ही पुढे इतर या। सर, ओला दुष्काळ आता आहे, त्याचे दीर्घकालीन आणि अल्पकालीन परिणाम काय होईल थोडक्यात सांगा? मला असं वाटतं की हा ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ आता 5वीला पोचलेला आहे। जेव्हा क्लायमेट चेंज म्हणतो आपण, मागच्या वर्षी का सोयाबीन पिकलं होतं का? मागच्या वर्षी नव्हतं पिकलं। मागच्या वर्षी काय भाव मिळाले होते का? नव्हते मिळाले। पण यावर्षीची परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट आहे हो। एका ठिकाणी नाही झालेलं आहे, आता हे सगळीकडे झालेलं आहे, सर्वत्र झालेलं आहे। आणि तुमच्या माहितीकरता, सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की हे फक्त महाराष्ट्रातच असं नाही, हे मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन नाही। मंदसौरची बातमी आहे की मंदसौरमध्ये 1 बिघ्याला 30 किलो सोयाबीन पिकलेलं आहे।
गुजरातमध्ये हीच परिस्थिती आहे. पण कसं आहे की प्रत्येक राज्य सरकार जे आहे ते आता मोदींकडे पाहत आहे आणि मोदींना याची काही चिंता नाही. हे मला बोलताना दुःख होतं आहे. हो, ते स्वदेशी स्वदेशी म्हणतात. विदेशी तेल खा, विदेशी डाळी खा, विदेशी कापूस येणार आहे आणि स्वदेशी कापड वापरा. गांधींनी काय म्हटलं होतं की आमचा कापूस मँचेस्टरला जातो, विदेशात जातो आमचा कापूस आणि तिथला महाग कापड येतं म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो. आता उलटं सगळं सुरू आहे. वाईट वाटतं सगळं सांगायला. नक्कीच शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. आभाळ फाटल्यासारखा पाऊस आला त्यामुळे आत्महत्याही वाढू शकतात. त्यामुळे सरकारने इमर्जन्सी म्हणून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केलेली आहे ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंदियाजी यांनी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.